मंजा आले राधिका ताई. मंजा बघा ना. काय ग शेवंता, काय झालंय? काय सांगायचं तुम्हाला राधिका ताई, मी रोज शेतावर रोजंदारीवर कामाला जाते. राब राब राबते तेव्हा 20 रुपये कुठे मिळतात बघा. घरी आल्यावर नवरा ते पण काढून घेतोय. बापरे, दिस इज सो हॉरिबल राधिका. हिच्या कष्टाचे पैसे तो कसे काय काढून घेऊ शकतो? अहो तेच तर आमच्या सगळ्या जणींचं दुःख आहे. पैसे नाही म्हटले की असा गुरासारखा मार बसतोय. मला सांग, आता हिचा नवरा आहे कुठे? आता हिच्याकडून पैसे घेतल्यावर कुठे जाणार आहे? गेला असेल दारूच्या गुत्त्यावर. त्या दारूच्या गुत्त्यानंच तर आमच्या संसाराची वाट लावली बघा. खरं, या सगळ्याला कारण आहे दारू. हे दारूचे गुत्ते बंद झाले पाहिजेत आधी. एक्झॅक्टली, हे तर करावंच लागेल. तसं यांच्या पेमेंटचं काय? म्हणजे मला तर विश्वासच बसत नाहीये. दिवसभर काम करून यांना फक्त 20 रुपये मिळतात. खरंय तुझं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ह्या दोन्ही गोष्टीचं काही सुद्धा होणार नाही बघा. अहो ते लोक लई पोचलेले आहेत. दारूचे गुत्ते तर बंद होणारच नाहीत, उलट पैसे वाढून मागितले तर मिळायचे ते सुद्धा बंद होतील बघा. म्हणजे असं का म्हणतेस तू? हे बघ, आता आम्ही आलोयत ना, आम्ही बघतो काय करायचं ते. नको काळजी करू. माया, हे बघ, मी काय म्हणते, तू आणि श्रेयस जा. या गावातला दारूचा गुत्ता बंद झाला पाहिजे. ते कसं करता येईल याची माहिती मिळवा. हो राधिका, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळी माहिती काढतो. हो साहेब, मॅडम चला ना तुम्ही. प्लीज लोअर युअर व्हॉल्यूम. ओके. हॅलो, बोला मॅडम. तुम्ही आमची तक्रार घेणारच नाही आहात का? आता काय राहिलंय तक्रार घेण्यासारखं? सोडा ना मॅडम आता. सोडा ना. अहो त्या दारूच्या गुत्त्यामुळे गावातल्या 80% पुरुषांची कमाई ही त्या दारूवर जाते. अच्छा, बरं दारू पिऊन ते त्यांच्या बायकांना मारहाण करतात ते वेगळंच. हे आत्ता होतंय का? त्या आधी देखील होतच ना मॅडम. कशाला पडताय तुम्ही त्याच्यात? हा, हे बघा, आणि ज्यांना तक्रार करायची आहे ना ते येतील आमच्याकडे, त्यामुळे आम्ही विचार करू ती तक्रार घ्यायची की. ते येणार आहेत की नाही हे मला माहित नाही, पण आता आम्ही आलोय तुमच्याकडे ती तक्रार घेऊन, तर प्लीज घ्या. घेणार नाही आहेत का तुम्ही? माया, मुळीच नाही. माया एक मिनिट. अगं माया, तू चिडून काही होणार नाही. एक मिनिट सर, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, प्लीज प्लीज ही तक्रार लिहून घ्या. प्रश्न फक्त दारूच्या गुत्त्याचा नाहीये. त्या बायकांना जी मारहाण होते, उद्या एखादीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर काय करणार आहोत आपण? एक्झॅक्टली. हे बघा, मला वाटतं जे काही सांगायचं आहे ते सांगून झालंय माझं. तर आता तुम्ही. दिस इज नॉट द वे टू स्पीक. हे अति होत आहे तुमचं. अति तुमचं होत आहे मॅडम, कारण आतापर्यंत अति काय करताय हे तुम्हाला अजून कळलेलं नाहीये. तुम्ही कंप्लेंट लिहून घेणार नाही आहात? नाही. ठीक. आता तो दारूचा गुत्ता कसा बंद करायचा हे आमचा मी बघतो. चल. एक्सक्यूज मी, प्लीज बसा. गावात नवीन आहात ना, म्हणून प्रेमानं सांगतोय मॅडम, हे सगळं थांबवा. अहो दारूचा गुत्ता बंद करायचा आहे, खायचं काम नाहीये. दारूचा गुत्ता बंद करणं म्हणजे गोट्या शेठच्या शेपटावर पाय ठेवण्यासारखं आहे. आणि एकदा त्या नागाने फणा काढला ना की तो आम्हाला तर नाहीच सोडणार, पण तुम्हालाही त्रास देईल ना मॅडम. म्हणून प्रेमानं सांगतोय, हो थांबवा हे सगळं. अहो तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना, तुम्हीच असं बोलताय. एनिवे, तुमचं बोलून झालंय ना, आता आमचं आम्ही बघतो काय करायचं ते. ठीक आहे. परफॉर्म युअर ड्युटीज वेल. दिस इज नॉट डन. या हे सगळं खूप चुकीचं घडतंय. मलाही कळत नाहीये ते पोलीस त्या गोट्या शेठच्या दबावाखाली. कोण गोट्या शेठ? हे जर असं सुरू राहिलं ना तर मला फक्त इतकं कळतंय की त्या बायकांवर होणारे अत्याचार कधीच थांबणार नाहीत. हो ना. बरं, त्यांच्यावरचे अत्याचार थांबले नाहीत तर त्या आयुष्यात कधीच पुढे जाणार नाहीत, आणि आपल्याला सुद्धा त्यांना जी काही मदत करायची ती करता येणार नाही. मला सांग, या गावामध्ये पोलिसांव्यतिरिक्त कोणी स्ट्रॉंग व्यक्ती नाहीये का? कारण ते तर आपल्याला हेल्प करतच नाहीयेत. आहे ना, या गावच्या सरपंच सीमाताई. मग का थांबलोय आपण? आपण जाऊया त्यांना भेटून सांगूया सगळं. एक मिनिट, म्हणजे नाही, आपण त्यांना भेटूयात, पण राधिका वहिनींना एकदा इन्फॉर्म करायला हवं. एक मिनिट श्रेयस, मला असं वाटतं राधिकाला आपण इतक्यात नको आणूया यामध्ये. तिच्या डोक्यात ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत, तिला ते सॉल्व्ह करू दे. आपण जाऊया, आपण आपल्याला सोल्युशन मिळालं तर ते डिरेक्टली सांगूया ना, तिचं टेन्शन हलकं होईल. गेटिंग इट? ठीक आहे. चल.
अहो शेठ, ही तर 14 रुपये आहे ती, 6 रुपये कमी दिले ती. दुपारी जेवायला म्हणून गेलीस आणि अर्धा तास उशीर आलीस. आमचं ते नुकसान झालं ते कोण भरून देणार? अहो घरात लहान लेकरू हाय, ते भुकेलं होतं, त्याला पाजाया थांबली म्हणून उशीर झाला. अरे एवढी जर लेकराची काळजी आहे ना तर ते पैसे दे. काय करला लेकरालाच सांभाळत बस. या असल्या लोकांची आम्हाला काडीची गरज नाही. काय काय चाललंय हे? हा तुमच्याकडे राबतात नाही हा दिवसभर 20 रुपये देतात त्यांना. बरं त्यात अर्धा तास उशीर आला म्हणून 6 रुपये कापता. हा कुठला व्यवहार आहे हो? हे तुम्ही विचारणारे कोण? नाही आम्ही कोण तर नंतर कळेल तुम्हाला वेळ आल्यावर. हा पण त्याआधी तुम्ही कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे. शाप आहात तुम्ही, शाप. ज्यांच्या जीवावरती स्वतःचं पोट भरतात त्यांनाच उपाशी मारताय तुम्ही. 20 रुपये मजुरी देताय. या 20 रुपयात एक वेळचं जेवण तरी होईल का यांचं? हो बाई, आम्ही एवढीच मजुरी देऊ शकतो. हा त्यांना काम देऊन तुम्ही त्यांच्यावरती उपकार नाही करत आहात, उलट त्या तुमच्यावरती उपकार करतायत. त्या गरीब आहेत म्हणून शोषण करतायत त्यांचं. थांबा, त्यांना त्यांच्या हक्काची मजुरी मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता. 4 दिवस गावात आला आहात ना, मग गप गुमान राहा ना. हे जे काय चाललंय ना ते आमचं आम्ही बघू, समजलं? नाही बरोबर आहे तुमचं. आता तुम्हाला तुमचं बघून घ्यायला लागणारच आहे. म्हणजे उद्यापासून इथे कोणीही कामाला यायचं नाही. हो काय बोलताय काय तुम्ही? हो जरा थांबा ना, त्यांचं बोलणं पूर्ण तर होऊ दे, मग कळेल तुम्हाला काय बोलताय ते. थांबा जरा. अहो राधिका ताई, आम्ही इथं कामाला यायचं नाही तर मग कुठं जायचं? तेच सांगते. लवकरच आपली इथे फॅक्टरी सुरू होणार आहे, तेव्हा तिथे तुम्हाला सगळ्यांना रोजगार मिळेल. आणि तोपर्यंत प्रत्येकीला 100 रुपये रोज मिळण्याची व्यवस्था मी करून देईन. हो हे काय 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 चाललंय काय तुमचं? हे सगळं तुम्ही चुकीचं करताय. हा आमची माणसं फोडताय. अरे हे जर आमच्या मालकांना कळलं ना तर ते लय डेंजर आहेत. हा अहो त्यांनी गावात पाय ठेवलेला जरी कळलं तरी अख्खं गाव चळा कापतं. हा मग तुमच्या शेटला पण जाऊन सांगा, गावात एक बाई आली ती त्याच्यापेक्षाही डेंजर आहे. हा तुम्ही का कापताय? चल मी कुठं कापतोय? अवघड आहे. तो दारूचा गुत्ता बंद करणं खरंच खूप अवघड आहे. पण तुम्ही गावच्या सरपंच आहात ना, तुमच्यासाठी का अवघड आहे? नाही साहजिक आहे तुम्हाला तसं वाटणं, पण तो गुत्ता कोणाचा आहे हे तुम्हाला अजून माहिती नाहीये ना. नाही सीमाताई, ऍक्च्युली आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन आलो. तिथे आम्हाला कळलं कोणीतरी गोट्या भाई म्हणून कोणीतरी आहे. कुणीतरी? अहो कुणीतरी नाही, पक्का पोचलेला माणूस आहे तो. तो जो कोणी असेल, तो जे काही करतोय ते तर सगळं चुकीचं आहे ना. हे आपल्याला मान्य करायला हवं. एकदा का आपण ही गोष्ट मान्य केली ना की पुढच्या गोष्टीचं सोल्युशन निघायला वेळ नाही लागणार. नाही तसं सोल्युशन आहे नाही असं नाही, पण नाही सांगा ना तुम्ही, आम्ही तयार आहोत. हे बघा, माझ्या अधिकारात दारूबंदीच्या हक्कामध्ये मी मतदान घेऊ शकते. त्याच्यामध्ये 2 पक्ष असतात, उभी बाटली आणि आडवी बाटली. आता गावकऱ्यांनी गोट्या शेटच्या धमकीला न घाबरता जर मतदान केलं तर दारूबंदी होऊ शकते. मतदान म्हणजे मग याच्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागेल? आता गावात जी दारू पिणारी पुरुष मंडळी असतात त्यांच्या विरोधात आपण बायकांना मतदान करायला बाहेर काढलं पाहिजे. हा मग आपण करूयात प्रयत्न. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये ते, पण मी सुद्धा आधी 2-3 वेळेला प्रयत्न करून बघितला होता. अहो नवऱ्याच्या भीतीने बायका बाहेर पडायलाच मागत नाहीत ना. सीमाताई पण यावेळेस असं नाही होणार. काय राधिका वहिनी स्वतः ह्याच्यात लक्ष घालतील आणि नक्कीच यातनं काहीतरी मार्ग काढतील. येस मी सुद्धा या बाबतीत मला पूर्ण खात्री आहे. मग करू प्रयत्न. पण तुम्ही त्यांना असं का सांगितलं? राधा तू त्यांच्यावर का चिडतेस? त्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून सांगितलं ना त्यांनी तसं. हो, आणि आता मतदान घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय पण नाही आपल्याकडे. इनफॅक्ट आम्ही तुझ्या वतीने त्यांना इनडायरेक्टली शब्दही देऊन आलोय राधिका. मला असं वाटतं राधा, यापुढे दुसरा कुठलाही विचार करण्यापेक्षा त्या सगळ्या घरातल्या स्त्रिया मतदानासाठी बाहेर कशा पडतील ह्याचा विचार करायला पाहिजे आपण. श्रेयस मला सांग, तो दारूचा गुत्ता किती वाजता उघडतो? 7 वाजता सकाळी.
अच्छा, राधा काय म्हणजे काय एक्झॅक्टली काय विचार करतेस? बोल ना राधिका, काय झालं? म्हणजे तू बोलल्याशिवाय कसं कळणार आम्हाला? सांगते. तुला काय वाटतं, बरोबर आहे? नाही, खूप छान आहे. फक्त मला एक डाऊट आहे की जर त्या बायकांना ही भीती वाटली की आपण जर मतदानासाठी गेलो आणि नवऱ्याने आपल्याला मारहाण केली आणि याच भीतीने त्या बाहेरच पडल्या नाहीत तर? तोही एक प्रश्न आहेच. राईट. नाही, पण आपल्याला सगळ्या बायकांशी बोलायला हवं, सगळ्या बायकांना विश्वासात घ्यायला हवं. वी हॅव अ गुड न्यूज गाईज. आपण जो काही प्लॅन केला होता त्या प्लॅनिंग नुसार आपली सगळी कामं एक एक होऊन मार्गी लागतात. नक्की ना माया, सगळं झालंय? हो राधिका, आणि जी काही छोटी मोठी कामं राहिली आहेत ती संध्याकाळपर्यंत होत आहेत. ठीक आहे. बरं श्रेयस, ते जागेचं काय झालं? हो वहिनी, गावातल्या 1-2 जणांशी माझं बोलणं झालंय. त्यांनी एक जागा सुचवली सुद्धा आहे. आय थिंक आपण तिकडे मतदान घेऊ शकतो. आपण जेव्हा जाऊ तेव्हा बघूच या ती जागा. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तर पण आता त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्ही गावातल्या बायकांशी जाऊन प्रत्यक्ष बोलायला हवं तिकडे. हो, खरंय तुझं म्हणणं. खरं तर प्रत्येकीशी वेगळं जाऊन बोललं पाहिजे. यामागचा आपला उद्देश काय आहेत, आपल्या योजना काय आहेत, हे सगळं समजावून सांगितलं पाहिजे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आपल्याला आता मंजाच्या घरी जायचंय. तुमचं सगळं इथलं आवरलं असेल तर निघूया का? ठीक आहे. श्रेयस, तू आणि माया इथेच थांबा. इथे तुम्ही काम करा, मी आणि सर जाऊन येतो. चालेल? चल. गावातले बहुसंख्य लोक गावातल्या दारूच्या गुत्त्यावरती दारू प्यायला जातात. त्यात काही तरुण मंडळी सुद्धा आहेत. ही मंडळी घरी येऊन आपल्या बायकांना त्रास देतात, घरातल्यांना त्रास देतात. या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतोय म्हणूनच सीमाताईंच्या मदतीनं गावामध्ये दारूबंदी करण्याचा विचार केलेला आहे. आपली सगळी प्रोसिजर पूर्ण केलेली आहे आणि आता आपण मतदान करणार आहोत. या गावातला दारूचा गुत्ता बंद व्हावा यासाठी तुम्हाला काय करायचंय हे मी आता तुम्हाला सांगते. एकतर सगळ्यांनी मतदानाला यायचंय. म्हणजे काही जण म्हणतील की माझ्या घरातलं कोणी दारू पित नाही, तरी सुद्धा त्या घरातल्या बायकांना तुम्ही इथे घेऊन यायचंय. गावातल्या सगळ्या बायकांनी मतदान करायचंय. आता आपल्याला मतदान कुणाला करायचंय? उभी बाटली म्हणजे काय तर हा गुत्ता बंद व्हायला नको. आणि आडवी बाटली याचा अर्थ असा आहे की गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे. आपल्या सगळ्यांना आडव्या बाटलीला मत द्यायचंय. जर समजा तुमचं मतदान हे आडव्या बाटलीचं 50% जास्त झालं तर गावामध्ये दारूबंदी होणार आहे. कळलं? पण त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर म्हणजे 6 वाजता घरातनं बाहेर पडायचंय आणि मतदान करायचंय. किती वाजता? 6 वाजता. हे बघा, ही आपल्या सगळ्यांसाठी शेवटची संधी आहे. वेळेच्या बाबतीत आपल्याला जरी उशीर झाला तर आपला डाव आपल्यावरच उलटू शकतो. अहो पण राधिका ताई, माझ्या नवऱ्याचं काय? त्याला जर कळालं की मी त्याच्या विरोधात जाऊन मतदान करते तर तो मला परत मारेल. मला परत खूप त्रास देईल तो. पण असं नवऱ्याला सांगायचंच नाही. कसं आहे शेवंता, चांगल्या गोष्टीसाठी थोडंसं खोटं बोललं ना तरी चालतं. काय करायचं, जर समजा नवऱ्याने तुला घरी आल्यानंतर विचारलं, सांगायचं मी उभ्या बाटलीलाच मत दिलंय. ठीक आहे, मग तर झालं. म्हणजे तुझ्यावरती कुठलाही आळ येणार नाही आणि नवरा तुला मारणारही नाही. ते समजा ठीक आहे, पण एवढ्या सकाळच्या घराबाहेर पडायचं म्हणजे घरातली कामं कोण करणार ना? अरे काय बरोबर आहे? हा, काय चाललंय तुमचं? इथे आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी धडपडतोय, तुमचं आयुष्य सुखात जावं म्हणून प्रयत्न करतोय आणि तुम्ही नको ती कारणं देत सुटलाय. एक मिनिट काका, तुम्ही असं चिडू नका त्यांच्यावरती. प्लीज चिडू नका. त्या त्यांच्या जागी सुद्धा बरोबर आहेत. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय. पण फक्त एक दिवस तुम्हाला सकाळी लवकर उठून घराच्या बाहेर पडायचंय.
काहीही करा, पण घराच्या बाहेर पडा. तुमचं एक दिवसाचं लवकर उठणं तुम्हाला आयुष्यभराची शांत झोप देऊ शकतं. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की उद्या सकाळी 6 वाजता सगळ्यांनी मतदानाला या. चालणार नाही. काय चालणार नाही? कोण चालणार नाही? तुमचं जे काही चाललंय ते चालणार नाही. काय काय झालंय? हा, काय टाइमपास करायला आलात का इकडे? मला वेळ नाही टाइमपास करायला. आहात कोण तुम्ही? मी इथला ठेकेदार आहे. अरे बापरे, म्हणजे महत्वाचा माणूस आहात तुम्ही. हे तुमचं जे काही चाललंय ना ते ताबडतोब थांबवायचं, नाहीतर मग मी किती महत्वाचं आहे ते तुम्हाला समजून येईलच. पण असं बोलायची काय गरज आहे? तुमच्याकडे मुद्दा आहे ना बोलण्यासारखा. मग तुम्ही शांतपणे बोला ना. डायरेक्ट आलेल्या गुद्द्याची भाषा काय करावी लागते तुम्हाला कळत नाही? शांत व्हा, शांत. चिडू नका. शांत व्हा. चेहरा एकदाही करायचा नाही असा. बसा बसा, शांतपणे बोला. काय मुद्दा आहे? बोला. हे जे काही चाललंय ना ते काम ताबडतोब थांबवायचं. या गावामध्ये दारूबंदीची मागणी कोणी केली नाही आणि या गावातल्या बायकांना 20 रुपयाच्या वर रोजगार मिळणार नाही. पण हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? हे गाव आमचं, माणसं आमची, सत्ता आमची. मग आम्ही ठरवणार नाही तर कोण ठरवणार? अरे आम्ही पण ठरवू शकतो ना. आम्ही पण चांगलं काम करायला आलो ना या गावात. भारताचेच होत ना आम्ही. आणि आम्ही जर एखादं चांगलं काम करतो तर या गावचं रेशन कार्ड पाहिजे असा काही नियम आहे का? म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीत? नाही, आम्ही ऐकणार नाही. या गावात दारूबंदी होणार आणि बायकांचा रोजगारही वाढ. असे भाषण देणारे भरपूर या गावात आले आणि गेले. हे तुम्हाला उद्या कळेलच. सगळी लोक उभ्या बाटलीलाच मतदान करणार. मग मी पण सांगतो तुम्हाला, तुमची जी उभी बाटली आहे ना ती उद्या आडवी होणार. म्हणजे तुम्ही ऐकायला तयार नाही तर? नाही. पण तुम्हाला माहिती नाही आमचे शेठ कोण आहेत ते? मला माहिती करून घ्यायचं पण नाहीये तुमचे शेठ कोण आहेत ते. तुम्ही शांत व्हा, चेहरे करायचे नाहीत. एक काम करा, उद्या मतदानाला या आणि तुम्ही आडव्या बाटलीला मत द्या आणि निघून जा. मी का मत देऊ? 18 पूर्ण आहात ना, मत देऊच शकता तुम्ही. आणि तसंही तुमचा विश्वास आहे ना उभी बाटलीत जिंकणार. मग एक मत आम्हाला मिळालं तर काय फरक पडतो का? काय माणसं आहे त्या. दादा, तू नक्की 6चीच वेळ दिली होतीस ना? हो रे. 6:30 वाजत आले म्हणून विचारतो. तेच तर ना, आतापर्यंत अर्ध्या गावाचं मतदान व्हायला हवं होतं. दादा, आपला जर प्लॅन फसला ना तर आपलाच गेम आपल्यावर उलटेल ना. मित्र, मला त्याच तर टेन्शन आलंय. अरे नमस्कार. नमस्कार. काय अजून कोणीच आलेलं नाही ना? नाही, मंजा सोडून अजून कोणीच नाही आले. मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालंय. पण आम्ही त्यांना जे जे काही सांगितलं होतं ते सगळं त्या महिलांना पटलेलं होतं आणि सकाळी 6 वाजता यायची त्यांनी तयारी केली होती. अहो, त्या लाख हो बोलतील हो, पण यायला हव्यात ना. कसं आहे, तुमच्या शहराचे नियम गावात चालत नाहीत. कधी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही ना शेवटच्या मिनिटापर्यंत. राधिकाताई, मला असं वाटतं की आपण आवरून टाकायला हवं. नाही, असं नको करूया. आपण जरा थांबूया का? माझा विश्वास आहे बायका येतील. बरं, थोडी वाट बघू आपण. शेवंता, नमस्कार राधिकाताई. काय किती उशीर? तुझीच वाट बघत होते. चल, बरं झालं आलीस. चल, मी सुरुवात करते. चला या.